परभणी, लातूर, बीड, धाराशिव, वर्धात अवकाळी पावसाचा तडाखा. गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट. कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका. तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी. विदर्भातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा ऐतिहासिक निर्णय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळसह 8 जिल्ह्यातील 38 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार. एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली. कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्यांकडून इंधन खरेदी करणार. कमी वॅट असल्याने डिझेलचं कंत्राट गुजरातकडे जाण्याची शक्यता. पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होतात. सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड. विधिवेळी अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेने नदीपात्रात शोध मोहीम. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल परिसरात 24 तासात भूकंपाचे 4 धक्के. 1.5 रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाची नोंद. ग्रामस्थांकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाची मागणी. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा धोक्याच्या उंबरठ्यावर. दादर परिसरातील AQI 150 पार. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचं आवाहन. राज्यावरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात. खासगी विमानातील 7 जणांचा मृत्यू. झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरातील घटना. मुंबई विमानतळावरील महागड्या खाद्यपदार्थांपासून आता प्रवाशांना दिलासा. उडान यात्री सेवेअंतर्गत 10 रुपयात पाण्याची बाटली आणि 20 रुपयात तिखट गोड खाद्यपदार्थ मिळणार. सर्वसामान्यांना स्वच्छ आणि ताजे पदार्थ रास्त दरात मिळण्यासाठी हा उपक्रम.